राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी शिवराम काळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। हिंगोली जिल्ह्यात सर्वसामान्य आणि जनकल्याणकारी प्रसार करण्यासाठी आणि भाजप पक्षवाढीसाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे शिवराम काळे पाटील यांनी यावेळी सांगितले। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या चोंडी खुर्द येथील रहिवासी शिवराम नथुजी काळे पाटील हे गेले 10 वर्षांपासून हिंगोली भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष गजानन रावजी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षासोबत काम करत आहेत। पक्षवाढीसाठी सक्रिय असतानाच त्यांनी समाजकार्य करत भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्या प्रयत्नातून शिवराम काळे यांना भाजपच्या वतीनं मोदी सेवा समितीच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे। राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या अनुषंगानं जनकल्याणकारी प्रसार अभियान राबविण्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली आहे। ही निवड दिल्ली येथील कार्यालयातून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव यांनी केली आहे। या निवडीबद्दल शिवराम काळे पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष तसेच हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, युवा नेते शिवाजीराव मुटकुळे आणि हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते यांचे आभार मानले। यापुढेही आपण हिंगोली जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली। पक्षाने आणि राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या वतीनं जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती योग्य रीतीने पार पाडीन असे देखील शिवराम काळे यांनी सांगितले। या निवडीबद्दल भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवराम काळे पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। काळे राहणार चोंडी खुर्द, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी गेल्या 10 वर्षापासून हिंगोली भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासोबत काम करत असून मी पक्षात काम करतोय। त्याची पोच पावती म्हणून पक्षाने माझी राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी जी निवड केली त्याला मी खरा ठरेन। भाजप पक्ष वाढवीन तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे पण आभार आणि आमच्या समितीचे अध्यक्ष यदुवंशी साहेब यांचे पण मी आभार पूर्ण मानतो। NTV न्यूज मराठी, हिंगोली।